तिला आपण विसरलो. तिला आपण विसरलोय. आपण तिला विसरलोय. खरंच तिला विसरलो आपण. खरंच तिला विसरलोय आपण. आपण तिला विसरलोय. आपण विसरलो. खरंच आपण त्याला विसरलोय. खरंच आपण तिला विसरलो. खरंच तिला विसरलोय आपण. होय, खरंच तिला विसरलोय आपण. ती केवळ माती नाही, ती आहे आपलं जीवन. ती आहे सृजनाची सुरुवात आणि प्रत्येक संघर्षाचा अंतही. तिला आपण माता म्हणतो कारण तिच्या कुशीत जगण्याची, संघर्ष करण्याची, लढण्याची शक्ती मिळते. जेव्हा अधर्म वाढला तेव्हा माता पार्वतीने शक्तीचं रूप घेऊन सृष्टीचं रक्षण केलं. माता सीतेनं आपल्या संयमाने आणि त्यागाने या भूमीची अस्मिता टिकवून ठेवली. ही तीच भूमी आहे जिथं मातृत्व हे केवळ ममतेचं प्रतीक नाही, तर ते अन्यायाविरुद्ध पेटून उठणारं शस्त्र आहे. इतिहास साक्षी आहे. या मराठी मातीनं नेहमीच क्रांतीला जन्म दिलाय. राजमाता जिजाऊंनी जर शिवबांना संस्काराची धार लावली नसती तर हिंदवी स्वराज्याचं हे स्वप्न पूर्ण झालंच नसतं. मातेनेच वेळोवेळी या मातीत शौर्याचं बीज पेरलंय. झाशीची राणी लक्ष्मीबाई आठवा. पाठीवर बाळ आणि हाती तलवार घेऊन ती क्रांती बनून लढली. पुढे जाऊन काळ बदलला, पण मातेचा लढा मात्र थांबला नाही. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी अंगावर शेण दगड घेऊन शिक्षणाची नवी पहाट आणली. आणि अगदी अलीकडच्या काळात हजारो अनाथांच्या मायेची सावली झालेल्या सिंधुताई सपकाळ, ज्यांनी शून्यातून विश्व उभं केलं आणि माणुसकीची, ममतेची क्रांती घडवून आणली. या थोर मातांनी नेहमीच काहीतरी नवं दिलं. राखीतून सृजन निर्माण केलं आणि कठीण काळात आधार दिला. एकूणच कधी जिजाऊ होऊन स्वराज्य घडवणारी, तर कधी माई होऊन अनाथांना पदराखाली घेणारी. ही आई कधीच थकत नाही. पण या सगळ्या आयांना बळ देणारी, त्यांना उभं करणारी आपली काळी आई मात्र आज थकली आहे. तिला पोसणारी लेकरही चिंतेत आहेत. रसायनांच्या ओझ्याखाली तिची कूस आज सुकून जाते. म्हणूनच त्यासाठी आता वेळ आहे एका नव्या क्रांतीची. तिला पुन्हा एकदा नव्यानं सजीव करण्याची, तिला तिचं चैतन्य परत देण्याची, तिला तिचं माहेरपण आठवून देण्याची, तिला महामेरू बनवण्याची. आणि म्हणूनच 2015 साली सुरू झालेलं झायटॉनिकच्या मृदा संजीवनीचं अभियान एक नवीन स्वरूप घेऊ पाहत आहे. रसायनांमध्ये विसरलेल्या तिला पुन्हा नव्या जोमानं आणि सहजरित्या जपण्यासाठी सादर करीत आहे भूमी. चला त्या आईला, त्या भूमातेला जपूया. पारंपरिकतेचा इतिहास आता पुन्हा जागा करूया. झायडेक्स भूमी, सेंद्रिय क्रांती, समृद्ध धरती. आणि अजून काय बरं, या सेंद्रिय क्रांतीला शक्ती देण्यासाठी जर अजून काही तंत्रज्ञान आलं तर, खतं जरी जैविक दिली तरी बाकी पद्धतीने होणाऱ्या रसायनांच्या भडीमाराचं काय? जपलंय आपण इथपर्यंत, तिला थोडं अजून जपूया. कारण आता पिकाचं नैसर्गिक संरक्षणही झायटॉनिकच्याच जैविक तंत्रज्ञानाने करूया. सादर करीत आहे अजून एक प्रॉडक्ट रेंज, झायटॉनिक बायोपेस्टिसाइड किट. चला स्वागत करूया आपल्या झायटॉनिक प्रीमियम रेंज सोबत नव्यानं सामील झालेल्या झायडेक्स भूमी आणि झायटॉनिक बायोपेस्टिसाइड किटचं.